हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी, 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 जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, यशोदा नंदन व्रज जनरंजन, यशोदा नंदन व्रज जनरंजन, यशोदानंदन व्रज जनरंजन, नंदन व्रज जनरंजन, यशोदानंदन व्रज जनरंजन, यशोदानंदन व्रज जनरंजन, यमुना तीरावन चारी, यमुना तीरावन चारी, यमुना तीरावन चारी, यमुना वन चारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी। श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने, नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचं आजच्या आपल्या भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये विशेष स्वागत आहे. तर आपण नेहमीप्रमाणे आज शनिवारचा दिवस असल्यामुळे भगवद्गीतेवर आपण चर्चा करू. तर मागच्या आठवड्यामध्ये आपण भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायावर चर्चा करत होतो. तर 12व्या अध्यायामध्ये आपण 1 ते 7 नंबरचे जे श्लोक आहेत तो पहिला विभाग पूर्ण केला होता आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण आता पुढचा विभाग आहे 8 नंबरच्या श्लोकांपासून 12 नंबरच्या श्लोकांपर्यंत, ज्याच्यामध्ये कृष्ण अर्जुनाला भक्तीचे वेगवेगळे स्तर काय असतात किंवा भक्ती वेगवेगळ्या स्तरावर कशा पद्धतीने होऊ शकते याची माहिती देत आहेत. मग त्याच्यामध्ये आपण गेल्या आठवड्यात 8वा आणि 9वा हे 2 श्लोक पाहिले होते आणि आज आपण 10वा श्लोक पाहू. तर थोडे एक रिमाइंड म्हणून आपण मागच्या आठवड्यामध्ये 2 श्लोकावर काय चर्चा केली ते मी थोडक्यात आपल्याला सांगतो. तर एक स्क्रीनवर आपल्याला एक पेज दाखवू आपण, त्याच्यावरती माहिती लिहिलेली आपण पाहत ऐकू शकता, म्हणजे आपल्याला कळून येईल. तर स्क्रीनवर आपण थोडं पहा. तर आपण गेल्या आठवड्यामध्ये 8व्या आणि 9व्या श्लोकामध्ये जे पाहिलं होतं त्याच्यामध्ये 8व्या नंबरच्या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला भक्तीचा जो सर्वोच्च स्तर असतो शुद्ध भक्ताचा स्तर त्याचं वर्णन करतायत. मग शुद्ध भक्ताचं लक्षण काय असतं की तो सतत कृष्णाचं स्मरण करत असतो. मग हे पहिला स्तर आहे, सर्वोच्च स्तर. मग 8व्या श्लोकाच्या भाषांतरामध्ये जर आपण पाहाल श्लोकाचं जे भाषांतर आहे त्याच्यामध्ये कृष्ण म्हणतायत की हे अर्जुना, तुझं मन आणि बुद्धी तू माझ्या ठाई नियुक्त कर आणि अशा पद्धतीने सदैव तू माझं स्मरण कर. म्हणजे जो साधक किंवा भक्त त्याचं मन किंवा बुद्धी भगवंताच्या ठाई नियुक्त करतो, म्हणजेच तो सदैव भगवंताचं स्मरण करतो, तर तो भक्त भक्ती मार्गामध्ये सर्वोच्च स्तराचा भक्त असतो. त्याला आपण शुद्ध भक्त पण म्हणू शकतो. मग याच्यावर आपण चर्चा केली होती की आपण सर्व काही आपलं कौटुंबिक, सामाजिक किंवा भौतिक जिम्मेदारी करत आपण 24 तास भगवंताचं स्मरण करू शकतो. शुद्ध भक्ताची स्थिती तशी असते. मग गेल्या आठवड्यात आपण संत जनाबाई, संत गोरा कुंभार, गौरकिशोरदास बाबाजी महाराज अशा भक्तांचं उदाहरण दिलं होतं की, आणि कृष्ण पण माफ करा, आणि अर्जुनचं पण उदाहरण दिलं होतं की अर्जुन पण कसं भगवंताचं नेहमी स्मरण करत युद्ध करत होता, किंवा बाकीचे गोरा कुंभार, संत जनाबाई हे पण भगवंताचं स्मरण करून आपलं काम नेहमी करायचे. आणि तशा पद्धतीने ते काय करायचे, भगवंताचं स्मरण करत शुद्ध भक्तीचा अनुभव घ्यायचे. मग त्याच्यानंतर त्याचा खालचा स्तर काय आहे 9व्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे, आणि तो खालचा स्तर म्हणजे भक्ती योगाच्या नियामक तत्वांचं पालन करणं. कारण सतत कृष्णाचं स्मरण करणं हे सर्वांना शक्य नाहीये नवसाधक स्थितीमध्ये किंवा बद्ध स्थितीमध्ये. मग त्या सतत कृष्णाच्या स्मरणाच्या स्थितीमध्ये येण्यासाठी मग त्यांनी साधना भक्ती केली पाहिजे. मग साधना भक्ती जो करतो तो त्याच्याबद्दल 9व्या श्लोकामध्ये माहिती दिलेली आहे. मग साधना भक्तीचा स्तर हा 2 नंबरचा स्तर आहे, म्हणजे वरून 2 नंबरचा स्तर हा साधना भक्तीचा स्तर आहे. अशा पद्धतीने आपण गेल्या आठवड्यात मग याची पण थोडी उदाहरणं देऊन त्यांना आपण चर्चा केली होती. मग आज आपण आता 9वा श्लोक पाहू की आता मग साधना भक्तीच्या खालचा स्तर काय, की जो कोणी साधना भक्ती पण करू शकत नाही, मग असा जो साधक आहे त्यांनी काय केलं पाहिजे किंवा तो काय करू शकतो जेणेकरून तो हळूहळू साधना भक्ती आणि त्याच्या पुढे सतत कृष्णाचं स्मरण करणं या स्तराला पण येऊ शकतो. मग याची माहिती कृष्ण 10व्या श्लोकामध्ये देतात. मग आता आपण 10वा श्लोक पाहू. तर आपण आपल्या भगवद्गीतेमध्ये 10वा श्लोक काढा, पेज नंबर 445 काढायचा आहे. त्याच्यावर 10वा श्लोक आहे 12व्या अध्यायामधला. तर तो श्लोक आपण सर्वांनी सोबत म्हणू आणि त्याचा अर्थ आणि भाषांतर वाचू आपण. श्लोक म्हणूया आपण. अभ्यासे अपि असमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि.
तर भाषांतरण तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा. श्रील प्रभुपाद की जय. एक मिनिट. भाषांतर. जर तू भक्तियोगाच्या विधिविधानाचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरता कर्म कर, कारण माझ्याकरता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. मला कृष्ण या श्लोकामध्ये सांगतायत की ठीक आहे, मी जे दुसरा स्तर सांगितलं, दुसऱ्या स्तराची माहिती सांगितलेली आहे की जर तुला पहिल्या स्तराची पालन करता आलं नाही तर दुसरा स्तर म्हणजे भक्तीच्या नियामक तत्वांचं पालन कर, असं 8व्या श्लोकामध्ये 9व्या श्लोकामध्ये कृष्णाने सांगितलं होतं. आता 10व्या श्लोकामध्ये सांगतायत की जर आता तुला विधिविधानाचं पालनही करता आलं नाही, म्हणजे नियामक तत्वांचं पालनही तू करू शकत नाहीयेस किंवा एखादा व्यक्ती करू शकत नसेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, त्याच्या कर्माची फळ कृष्णांना अर्पण केली पाहिजे. आता कर्माची फळ कृष्णांना अर्पण करणं म्हणजे काय ते आता कृष्ण प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतायत. तात्पर्य ध्यानपूर्वक ऐका, पाहत श्रवण करा, म्हणजे आपल्याला कळून येईल. फार महत्वपूर्ण तात्पर्य आहे. तात्पर्य: आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जो भक्तियोगाच्या विधिविधानांचेही पालन करू शकत नाही तो सुद्धा भगवंताप्रित्यर्थ कर्म करून पूर्णावस्थेप्रत उन्नत होऊ शकतो. हे कर्म कशा प्रकारे करावे याचे विवरण पूर्वीच 11व्या अध्यायाच्या 55व्या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. आता हे जे भगवंताप्रित्यर्थ कर्म करणं म्हणजे काय याचं वर्णन 11व्या अध्यायाच्या शेवटचा जो श्लोक होता 55वा श्लोक, त्याच्यामध्ये कृष्णाने पहिलाच केलेला आहे असं प्रभुपाद सांगतात. आणि त्या 55व्या श्लोकामध्ये आपण बऱ्याच आठवड्यात चर्चा केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मत कर्मकृत असा एक शब्द आलेला आहे. तो 55 नंबरच्या श्लोकामध्ये मत कर्मकृत जो शब्द आहे त्याचा अर्थ आणि ह्या श्लोकामध्ये भगवंत जे सांगतायत त्याचा अर्थ समान आहे. आणि म्हणून इथं प्रभुपाद लिहितात की याच्याबद्दल माहिती 11व्या अध्यायाच्या 55व्या श्लोकामध्ये पहिलाच दिलेली आहे. आणि तरी प्रभुपाद आता पुढे आणि त्याची माहिती देत आहेत. काय म्हणतात पहा: कृष्ण भावनेच्या प्रचाराबद्दल मनुष्याला सहानुभूती असली पाहिजे. कृष्ण भावनेच्या प्रचारामध्ये संलग्न झालेले अनेक भक्त आहेत आणि त्यांना मदतीची गरज असते. म्हणून जर भक्तियोगाच्या विधिविधानाचा अभ्यास करून म्हणून जर भक्तियोगाच्या विधिविधानाचा अभ्यास मनुष्य करू शकत नसेल तर तो अशा प्रचार कार्याला सहाय्य करू शकतो. कोणत्याही कार्यासाठी भूमी, भांडवल, संघटना आणि परिश्रमाची आवश्यकता असतेच. ज्याप्रमाणे उद्योगधंद्यामध्ये मनुष्याला राहण्याकरता जागा, गुंतवणुकीसाठी भांडवल, परिश्रम आणि विस्तार करण्यासाठी संघटना आणि परिश्रमाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे या गोष्टींची कृष्ण सेवेमध्येही आवश्यकता असते. यामधील प्रमुख भेद म्हणजे सांसारिक कर्म हे इंद्रियतृप्तीकरता केले जाते, तथापि तेच कर्म श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरता करता येते. असे कर्म म्हणजेच आध्यात्मिक कर्म होय. जर मनुष्याकडे पुरेसे धन असेल तर कृष्ण भावनामृताच्या प्रचारासाठी मंदिर किंवा कार्यालये बांधकाम करण्यासाठी तो आर्थिक सहाय्य करू शकतो किंवा ग्रंथ प्रकाशनात तो सहयोग करू शकतो. असे कार्य करण्यासाठी विविध कार्यक्षेत्रे आहेत आणि एखाद्याने यामध्ये आस्था ठेवावी. मनुष्य आपल्या कर्मफलाचा त्याग करू शकत नसेल तर कृष्ण भावनेच्या प्रचारार्थ तो आपल्या कर्मफलाचा भाग अर्पण करू शकतो. कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी स्वेच्छेने केलेल्या या सेवेमुळे मनुष्याला भगवत प्रेमाच्या उच्च स्तर अवस्थेप्रत उन्नत होता येते व या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर तो परिपूर्ण होतो. आता प्रभुपाद फार सुंदर पद्धतीने ह्या 10व्या श्लोकाचा वास्तविक अर्थ काय आहे किंवा कृष्णांना भगवंतांना अर्जुनाला काय सांगायचं याच्याबद्दल विश्लेषण देतात. स्पष्टपणे इथं समजून येतं की ह्या 10व्या श्लोकाचा अर्थ काय. अर्थ हा आहे की जर एखादा व्यक्ती साधना भक्ती पण करू शकत नाहीये तर मग त्यांनी काय केलं पाहिजे की मग कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी किंवा भगवंतांच्या सेवेसाठी काही मदत केली पाहिजे. मग तो जे काही भौतिक कार्य करत आहे त्या भौतिक कार्याचं काही फल त्यांनी भगवंताच्या सेवेसाठी अर्पण केलं पाहिजे. मग ह्या कॅटेगरीमध्ये कोण येतात बरे? जसं पहिली कॅटेगरी आहे जे सतत स्मरण करतात भगवंतांचं 24 तास, त्याच्यामध्ये शुद्ध भक्त येतात. जसं आपले
गुरु शिष्य परंपरेमुळे आचार्य आहेत, साधू संत होऊन गेलेले आहेत पूर्ववर्ती, ते शुद्ध भक्ताच्या स्तरामध्ये किंवा पहिल्या स्तरामध्ये येतात. आणि दुसरा जो स्तर आहे साधना भक्ती करण्याचा, त्याच्यामध्ये आपण येतो. म्हणजे आपण काय करत आहोत, आपण साधना भक्ती करत आहोत. आपल्याला 24 तास स्मरण करणं अजून शक्य होत नाहीये, परंतु ती स्थिती प्राप्त करण्यासाठी साधना भक्ती उपयुक्त आहे म्हणून आपण साधना भक्ती करावी. आणि साधना भक्ती करणं म्हणजे काय, की आपण रोज नियमित 16 महा जप करत आहोत, 4 नियमांचं पालन करत आहोत आणि थोडा वेळ अध्ययन किंवा वाचन करत आहोत भगवद्गीता भागवतमचं, आणि भक्तांचा संग करत आहोत सत्संगला जाऊन ते. मग आपण काय करत आहोत, आपल्याला 24 तास भगवंताचं स्मरण करता येत नाही, तर आपण दिवसातील काही वेळ भगवंतांच्या भक्तिमय कार्यामध्ये लावत आहोत. ते कार्य करताना पण कधी कधी आपलं मन त्याच्यामध्ये नसतं, तरी पण आपण करत आहोत. आणि याच्यामुळे काही कालावधीनंतर आपल्यामध्ये रुची किंवा आसक्ती निर्माण होईल भगवंताप्रती, आणि आपण पण मग थोडं थोडं स्मरण करण्याच्या स्थितीपर्यंत येऊ शकतो. तर ही दुसरा स्तर होता किंवा दुसरी कॅटेगरी होती, त्याच्यामध्ये आपण येतो. मग आता कृष्ण या 10व्या श्लोकामध्ये तिसरी कॅटेगरी सांगताय. तिसरी कॅटेगरी म्हणजे काय, की असेही काही लोक असतात, त्यांना 24 तास स्मरण करता पण येत नाही, कारण त्यांची आसक्ती नाही भगवंताप्रती, आणि साधना भक्ती करायला पण त्यांना शक्य होत नाही. म्हणजे साधना भक्ती करण्यासाठी जे मनोबल आवश्यक आहे, दृढता आवश्यक आहे, थोडी बहुत प्राथमिक रुची आवश्यकता आहे, तेवढी पण त्यांच्यामध्ये नसते. मग असे काही लोक असतात की जे त्यांना जप करायला सांगितलं तर ते जप ज्यादा करणार नाहीत, एका दुसरी माळ करतील, किंवा काही लोक असतात ते करणार पण नाहीत. थोडं भगवद्गीता भागवतमचं वाचन करा म्हणली तर तेही करणार नाहीत. सत्संगला या तर कधी येतील कधी नाही, अशापर्यंत त्यांचं दयमीत असतं सर्व काही. परंतु अशा लोकांना जे भक्तीचं कार्य चालू आहे, मग आपला सत्संग चालू आहे, काही मंदिर बांधकाम चालू आहे, प्रचार चालू आहे, ह्या कार्याबद्दल आस्था असते किंवा हे कार्य चांगलं आहे हे त्यांना पटत असतं, परंतु स्वतः ते करत नसतात साधना भक्ती. मग असे लोक काय करत असतात, की अशा कार्याला, मंदिरच्या कार्याला, भक्तांना काय करतात, भौतिक दृष्टिकोनातून मदत करतात. मग मंदिर बांधकाम चालू असेल तर ते मंदिरला काही धनसंपत्ती दान करतील, किंवा जमीन भांडवल काही उपलब्ध करून देतील, आणि भरपूर काही वेगळ्या पद्धतीने ते सहाय्य करणार भक्तांना, प्रचारासाठी सहाय्य करतील, परंतु स्वतः ते साधना करणार नाहीत. भरपूर त्यांना मागे लागून करा म्हटलं तर एखाद दुसरी माळ करतील रोज. 16 माळ करणं, 4 नियमांचं पालन करणं हे त्यांना शक्य होणार नाही, का अजून त्यांच्यामध्ये तेवढी सुकृती किंवा श्रद्धा नाहीये. परंतु तरी पण ते ह्या भक्ती मार्गातल्या तिसऱ्या स्तरावर येतात किंवा तिसऱ्या कॅटेगरीमध्ये येतात. का, कारण ते काय करतायत, त्यांच्याकडे असणारे जी धनसंपत्ती आहे, काही गोष्टी आहेत, त्यांनी मेहनत करून जमवलेल्या काही ज्या भौतिक साधना आहेत, ते भगवंतांच्या भक्तांच्या सेवेमध्ये लावतात. मग इथं प्रभुपादांनी दिलेलं उदाहरण, की जसं एखादा उद्योगधंदा किंवा कोणतेही जर बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याला धनसंपत्ती लागते, भांडवल लागतं, भूमी लागते, मॅन पॉवर लागते, म्हणजे मनुष्य लागतात त्याला. तर तसंच भगवंताच्या सेवेसाठी, प्रचारासाठी पण लागतं. मग जेव्हा अशी जे लोक आहेत, तिसऱ्या कॅटेगरीमधले लोक, ते जेव्हा भक्तीच्या कार्यामध्ये अशी मदत करतात, तर त्यांना पण लाभ कसा होतो, की मग त्यांना साधना भक्तीमध्ये रुची निर्माण होऊ लागते. पहिला त्यांना रुची नव्हती, परंतु त्यांनी सेवा केल्यामुळे मग त्यांना रुची निर्माण होऊ लागते, आणि मग हळूहळू ते जप वाढवतात, वाचन पण करू शकतात. परंतु त्याला बराच कालावधी लागतो. सुरुवातीला ते काय करतायत, फक्त थोडी मदत करतायत. याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे प्रभुपादांच्या वेळेला जे जॉर्ज हॅरिसन होते. जॉर्ज हॅरिसन हे फार प्रसिद्ध त्यावेळेचे 70च्या दशकामधले, 60-70च्या दशकामधले फार प्रसिद्ध एक पॉप म्युझिक आणि म्युझिक डायरेक्टर आणि गायक होते, आणि फार प्रसिद्ध होते. मग ते आपल्या भक्तांच्या संपर्कात येतात, प्रभुपादांच्या सोबत भेटतात, बोलतात, आणि फार त्यांना हे भक्तीचं ज्ञान आवडतं. परंतु ते पूर्णतः जसे प्रभुपादांचे इतर शिष्य आहेत, दीक्षेसाठी सर्व काही पालन करतायत, तशा पद्धतीने त्यांच्याकडून होत नव्हतं. एकदा ते प्रभुपादांना म्हणतात पण, जॉर्ज हॅरिसन, की मला पण ब्रह्मचारी बनायचं आहे इतर तुमच्या शिष्यांप्रमाणे. परंतु प्रभुपादांना माहीत होतं की हे बऱ्याच भौतिक कार्यामध्ये व्यस्त असतात, त्यांना म्हणजे आपल्या भक्तीबद्दल रुची आहे किंवा आवड आहे, परंतु कदाचित यांच्याकडून सर्व गोष्टी पालन होणार नाहीत, आणि आत्ता करत राहिले तर भविष्यामध्ये पण ते ह्या मार्गातून थोडे इकडे तिकडे दळमीत होऊ शकतात. आणि त्यामुळे प्रभुपाद म्हणतात, तुम्हाला दीक्षा घेण्याची आवश्यकता नाही, तुम्ही काय करा, की तुमच्या त्या गाण्याच्या क्षेत्रातूनच ह्या हरिनामाचा किंवा भक्तीचा प्रचार करा.
आणि जॉर्ज हॅरिसन काय करतात, मग ते एक हरे कृष्णा म्हणून एक अल्बम काढतात. त्याच्यामध्ये हरे कृष्णा मंत्राचं धून गायलेलं आहे किंवा गोविंदम आदिपुरुषम जे सकाळी आपण शृंगार आरती गातो ते पण त्यांनीच रेकॉर्डिंग केलेलं आहे. म्हणजे असे बरेच त्यांनी रेकॉर्डिंग केले आपल्या हरे कृष्ण मंत्राचे किंवा भक्तीच्या गीताचे, आणि त्यावेळेला ते प्रसिद्ध भरपूर झाले, म्हणजे ते गीतं किंवा तो अल्बम, आणि त्याच्यामुळे प्रचार फार मोठा झाला. आणि पुढे जाऊन ते काय करतात, स्वतः ते भक्ती पूर्णतः करत नाहीयेत, सर्व साधनेचं पालन करत नाहीत, परंतु ते काय करतात की लंडनमधलं त्यांचं जे घर आहे, सुरुवातीला त्या घरामध्ये भक्तांना राहण्यासाठी देतात, सेवेसाठी घरातले काही रूम्स देतात, आणि नंतर काही कालावधीनंतर ते पूर्ण घर म्हणजे मोठा महलच होता, तो पूर्ण महलच काय करतात, भक्तांना दान म्हणून देतात मंदिरासाठी. मग पुढे जाऊन आता जे आपलं लंडनमध्ये भक्ती वेदांत मॅनर नावाचं जे मंदिर आहे, तर ते जॉर्ज हॅरिसनने दिलेलंच घर आहे आणि त्याच्यामध्ये आपलं मंदिर आहे. एवढंच नाही तर जॉर्ज हॅरिसनने जे कृष्ण ग्रंथ आहे आपला प्रभुपादांनी प्रकाशित केलेला, कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम म्हणून जो भगवंताच्या लीलेवर आधारित ग्रंथ आहे, त्या ग्रंथाला पण प्रकाशित करण्यासाठी पहिल्या वेळेला जॉर्ज हॅरिसननीच पैसे दिले होते, लक्ष्मी दिली होती. मग ह्यांना तिसऱ्या कॅटेगरीमधले भक्त आपण म्हणू शकतो. मग ह्यांना आपल्या इस्कॉनच्या अलीकडल्या भाषेमध्ये आपण त्यांना वेल विशर म्हणतो. वेल विशर म्हणजे काय, की ते स्वतः भक्ती करत नाही आहेत ज्यादा गंभीरतेने, परंतु इस्कॉनबद्दल किंवा भक्तीच्या प्रचाराबद्दल, भक्तीबद्दल ते फार अनुकूल आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने सहाय्य करण्यासाठी ते पुढाकार घेतात. मग स्वतः धनसंपत्ती दान करतील किंवा लागणाऱ्या सहाय्यक गोष्टी मदत करतील, किंवा आणखीन बरेच असे लोक असतात की काही ना काही कार्यामध्ये मदत करतात. जसं आपण कुठेही मंदिरात, भारतामध्ये मंदिर बांधकाम चालू असेल, काही ॲक्टिव्हिटीज चालू असतात, तर बरेच असे लोक असतात जे स्वतः भक्ती करत नाहीत, परंतु भक्तांना किंवा मंदिरातल्या भक्तांना मंदिरच्या संबंधित काही सरकारी कामं असतील तर त्याच्यामध्ये मदत करतात. म्हणजे मंदिर बांधकाम चालू आहे, मग काही अप्रुव्हल घ्यायचं आहे, जमिनीचं काही कार्य आहे, आणखीन बांधकामाचं काही कार्य आहे, बरेच काही अशी कार्य असतात ज्याच्याबद्दल थोडं भक्तांना कदाचित माहीत नसेल. मग असे काही भौतिक लोक असतात, त्यांना त्यातलं भरपूर माहीत असतं आणि स्वतः ते भक्ती करत नाही आहेत, ज्यादा साधना करत नाहीत, परंतु भक्तांना फार चांगल्या पद्धतीने मदत करतात ते कार्य करण्यासाठी. मग असे जे लोक आहेत यांना आपण वेल विशर म्हणतो आणि ते या तिसऱ्या कॅटेगरीमध्ये येतात. जसं प्रभुपादांना अमेरिकेला जाण्यासाठी ज्या जहाजातून प्रभुपाद अमेरिकेला गेले होते, जलदूत नावाचं जहाज होतं. मग त्या जहाजाचं जे तिकीट होतं ते कुणी दिलं होतं, त्या जहाजाच्या मालकीन ज्या होत्या त्यांचं नाव होतं सुमती मुरारजी. या सुमती मुरारजी यांनी प्रभुपादांना ते तिकीट उपलब्ध करून दिलं आणि प्रभुपादांना ते फार सन्मान करत होते प्रभुपादांच्याबद्दल. मग त्या सुमती मुरारजी स्वतः स्वामा जप करणं, दीक्षा घेणं हे काही त्यांनी केलेलं नव्हतं, परंतु प्रभुपादांच्याबद्दल त्यांना प्रेम होतं. प्रभुपाद जे कार्य करायला ते फार श्रेष्ठ कार्य आहे असं त्यांना विश्वास होता आणि म्हणून त्यांनी काय केलं, प्रभुपादांना एक फ्री तिकीट उपलब्ध करून दिलं त्यांच्या जहाजातून जाण्यासाठी. एवढंच नाही तर त्या जहाजाचे जे कॅप्टन होते, कॅप्टन म्हणजे प्रमुख होते जे जहाज घेऊन जाणारे, तर त्यांना सांगितलं की स्वामीजी तुमच्या जहाजातून जात आहेत, अमेरिकेला येत आहेत, तर तुम्ही सर्व काही त्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करा जहाजामध्ये. मग काय केलं त्यांनी, अशा पद्धतीने प्रचार कार्यामध्ये मदत केली. आणखीन आपलं जुहूचं मंदिर जेव्हा बांधकाम चालू होतं मुंबईमध्ये, तर जुहूच्या मंदिरच्या बांधकामच्या वेळेला बरेच प्रॉब्लेम तिथे येत होते. मुख्य म्हणजे ज्या व्यक्तीने ती जमीन आपल्या भक्तांना विकलेली होती त्याचं नाव होतं मिस्टर नायर. म्हणजे गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती होता आणि त्यांनी काय केलं होतं, भक्तांकडून पैसे घेतले होते आणि जमीन तो देत नव्हता. आणि भक्तांनी जेव्हा त्या जमिनीवर बांधकाम सुरू केलं तर हा मिस्टर नायर काय करायचा, गुंडांना पाठवून भक्तांना त्रास द्यायचा. एका वेळेला तर अक्षरशः तो सरकारी अधिकाऱ्यांना, म्युन्सिपाल्टीच्या लोकांना घेऊन येतो आणि मंदिरचं बांधकाम केलेलं जे थोडं बहुत बांधकाम केलं होतं तो पाडण्यास सुरुवात करतो. आणि भक्त जेव्हा अडवण्याचा प्रयत्न करतात तर भक्तांना अक्षरशः मारहाण केली जाते. त्यावेळेला भक्तांना पकडून ओढून बाहेर काढलं जातं. तर असं बरंच त्यावेळेला त्रास दिला जात होता भक्तांना. मग त्यावेळेला काय होतं की जुहूच्या मंदिरच्या आसपास जे राहणारी लोक होती, त्यातली काही लोक होती, ते मंदिरमध्ये येऊन भक्तीची कार्य करणं, मंगल आरती करणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं हे त्यांना शक्य होत नव्हतं. परंतु ती काय करायचे, भक्तांना येऊन मदत करायची ह्या गुंडांपासून रक्षण करण्यासाठी. आणि जेव्हा हे मंदिर तिथं जे थोडं बहुत बांधलं होतं तात्कालिक मंदिर, त्याला पाडलं जात होतं
सरकारी लोकांच्या द्वारे, कारण त्या मिस्टर नायरनं काही लाच देऊन त्या सरकारी लोकांना घेऊन आला होता तो मंदिर पाडण्यासाठी. तर त्यावेळेला तिथल्याच काही लोकांनी मग मुंबईचे फार प्रसिद्ध एक मोठे राजनीतिक व्यक्ती होते, तर त्यांना फोन करून सांगितलं आणि त्या राजनीतिक व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे ते मंदिर शेवटी पाडण्याचं थांबलं गेलं. मग हे काय झालं, की ते राजकीय व्यक्ती आहेत. काही लोकांना माहीत पण असेल, नाव घेणं योग्य नाही आपल्या कार्यक्रमामध्ये. परंतु त्या राजकीय व्यक्तीने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला, आपल्या मंदिराला पाडण्यापासून रोखलं किंवा बाकीच्या मंदिरांनी त्यांना फोन करून बाकीच्या व्यक्तींनी त्या राजनीतिक व्यक्तीला फोन करून हस्तक्षेप करण्यासाठी विनंती केली. मग हे सर्व लोक कोण आहेत? हे सर्व लोक ह्या तिसऱ्या कॅटेगरीमध्ये येतात. किती काय करतायत? त्यांच्याकडे असणारे जे काही प्रभाव आहे, त्यांच्याकडे असणारे जे काही सामाजिक पद आहे, त्यांच्याकडे असणारं धन आहे किंवा आणखीन काही गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टीचा वापर करून ते भक्तांना सहाय्य करतायत. स्वतः भक्ती करत नाहीत, परंतु सहाय्य करतायत. मग अशा लोकांचा या तिसऱ्या कॅटेगरीमध्ये समावेश होतो. काही लोक असतात, जेव्हा मंदिर बांधकाम ते सुरू असतं, तर स्वतः भक्ती ते करणार नाहीत ज्यादा, परंतु भक्तांना मंदिर बांधकाम करण्यासाठी डोनेशन ज्यादा मिळावं म्हणून नवीन लोकांना जोडत असतात भक्तांशी. म्हणजे भक्तांना स्वतः घेऊन जाणार वेगळ्या श्रीमंत व्यक्तींकडे आणि त्यांना भेटवणार आणि त्यांना सांगणार की हे हरेकृष्णवाले आहेत, फार सुंदर प्रचार करतात, मंदिर बांधकाम चालू आहे, तर तुम्ही सहाय्य करा, यांना थोडं मदत करा. असं करून बऱ्याच देणगीदारांना ते गोळा करतात. मग असे पण लोक असतात. किंवा काही जसं आपल्या पुण्यामध्ये जे बालाजी पुण्याचं जे नवीन मंदिर आहे, कात्रज मंदिर, तर त्या ठिकाणी आपण गेलो होतो दर्शनासाठी. बरेच आपण सर्वजण गेलेला आहात. तर तिथं बालाजीचं मंदिर आहे आपल्या इस्कॉनच्या मंदिरमध्येच. तर ते जे बालाजीचे विग्रह आहेत, ते विग्रह पुण्यामध्ये एक साऊथ इंडियन व्यक्ती होते, म्हणजे व्यक्ती, आणि त्यांच्या घरामध्ये ते पूजत होते. आणि एवढ्या मोठ्या बालाजी विग्रहांना, जवळजवळ 5-6 फूट विग्रह आहेत ते मोठे, तर एवढ्या विग्रहांना ते घरामध्ये पूजत होते. परंतु जेव्हा त्यांचा ध्येय त्यागण्याची वेळ आली, मग एक्झॅक्टली मला माहिती नाही, त्यांचे कोण नसेल वास्तविक विरासतमध्ये कोणी नव्हतं वाटतं, आणि त्यामुळे ते काय करतात, ते विग्रह इस्कॉनच्या भक्तांना देतात आपल्या पुण्याच्या. का? कारण त्यांनी इस्कॉनच्या भक्तांची सेवा पाहिलेली होती. किती सुंदर पद्धतीने विग्रहांची सेवा करतात, भोग लावले जातात, फार सुंदर पद्धतीने शृंगार होतो. आणि ते पाहून त्यांनी काय केलं, ते विग्रह आपल्या इस्कॉनच्या भक्तांना दिले. आणि फक्त विग्रह दिले नाहीत, तर विग्रहांच्या सेवेसाठी मग त्यांची जी काही फार मोठी प्रॉपर्टी होती, बंगला होता, तो सर्व त्यांनी दान म्हणून दिला. की तुम्ही काय करा, इथं सेवा करा, नाही तर अन्यथा ह्या प्रॉपर्टी त्याला विकून तुम्ही भगवंताची सेवा करा किंवा मंदिर बांधा. मग भक्तांनी काय केलं, कारण त्या घरामध्ये राहून, तिथं राहून आपण सेवा करू शकत नाही भक्त. मग काय केलं, की त्यांनी प्रॉपर्टी दिल्यानंतर आपण ती प्रॉपर्टी विकली आणि त्याच्या लक्ष्मीनेच आपण कात्रजमध्ये बालाजी भगवंतासाठी नवीन मंदिर बांधलं आणि तिथं सेवा चालू आहे त्यांची. मग त्यांनी जे विग्रह दिले किंवा प्रॉपर्टी दिली, ते काही स्वतः सोहामहा जप करणं, 4 नियमांचं पालन करणं, दीक्षा घेण्याची इच्छा असणं, असं सर्व काही करत नव्हते. थोडं बहुत करत असतील, परंतु त्यांनी अशा पद्धतीने सहाय्य केलं मंदिरला. काही जण ग्रंथ वितरणासाठी पण सहाय्य करतात. आता पुढच्या महिन्यात मार्गशीर्ष महिना येतच आहे 2-4 दिवसानंतर. तर मग गीता जयंतीच्या महिन्यामध्ये सर्व ठिकाणी ग्रंथ वितरण केलं जातं. तर काही लोकांना ते कार्य फार चांगलं वाटतं. आणि जेव्हा आपले भक्त वेगवेगळ्या भागात ग्रंथ वितरणासाठी जातात, तर असे काही लोक स्वतः येतात आणि इतर प्रभावशाली लोकांना भेटवतात आणि त्यांच्याकरवे ग्रंथ वितरण करवलं जातं. मग काही लोक एकदम 500 गीता, 1000 गीता, 10,000 गीता घेतात. त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप दिली जाते. मग हे काय होतं, की लोकांच्याद्वारे त्यांना जोडलं जातं. मग ह्या सर्व लोकांना आपण काय म्हणतो, ह्या तिसऱ्या कॅटेगरीमधले लोक आहेत किंवा वेल विशर लोक. किंवा काही लोक काही वस्तू डायरेक्ट भेट देतात मंदिरासाठी लागणाऱ्या. भक्त म्हणजे ते भक्ती करत नाहीत, परंतु कार्य त्यांना योग्य वाटतं म्हणून ती मदत करतायत. जसं आरवड्यामध्ये आम्ही होतो, तर आरवड्यामध्ये आपल्याला एक 4 व्हीलरची आवश्यकता होती प्रचारासाठी. तर एक आपले महाराष्ट्रातलेच एक भक्त होते आणि ते साऊथ इंडियामध्ये एक दुकानदार होते, सोन्या चांदीचे दुकान असणारे. तर त्यांनी एक गाडी भेट म्हणून दिली मंदिरासाठी, 4 व्हीलर. आणखीन एक व्यक्ती होते, आपल्या मंदिरासाठी ट्रॅक्टर हवी होती, म्हणजे शेती किंवा गायींचा चारा आणण्यासाठी त्याच्यासाठी ती आवश्यक होती. तर एका व्यक्तीने, मग पुण्याचे जे व्यक्ती होते, त्यांनी ट्रॅक्टर दान म्हणून दिली.
मग असे लोक असतात की ते स्वतः भक्ती करत नाहीत, पण तू काय करतात, भगवंताच्या सेवेसाठी अशा पद्धतीने सहाय्य करतात. किंवा आपण पुण्यालाच जर नवीन जे मंदिर आहे, त्या नवीन मंदिरामध्ये एकदा बजाज कंपनीचे जे मालक आहेत, राहुल बजाज, ते मंदिराला दर्शन करण्यासाठी आले होते. त्यांना इन्व्हाइट केलं होतं आणि आले होते. आणि त्यांनी जेव्हा मंदिरात दर्शन केलं पुण्याच्या मंदिराचं, आणि मंदिराच्या ॲक्टिव्हिटीजबद्दल त्यांना सर्व माहिती दिली गेली. ॲक्टिव्हिटीज म्हणजे मंदिरामध्ये कशा पद्धतीने मंदिराच्याद्वारे प्रचार केला जातो, सर्वांना प्रबोधन केलं जातं. मग स्कूलमध्ये कार्यक्रम घेतले जातात, कॉलेजच्या मुलांना कार्यक्रम घेतले जातात आणि गृहस्थांना घेतले जातात. कॉर्पोरेट फील्डमध्ये पण तिथेही वेगवेगळे सेमिनार घेऊन सर्व कार्यक्रम घेतले जातात आणि हे सर्व कार्य फ्री ऑफ कॉस्ट असतं, समाजाची सेवा म्हणून. आणि अशा पद्धतीने फार सुंदर कार्य होतं. 150-200 फार हायली क्वालिफाईड ब्रह्मचारी भक्त पुण्यामध्ये राहतात. ते एवढे सर्व कार्य करत आहेत. हे पाहून ते राहुल बजाज इतके प्रभावित झाले आणि त्यांनी काय केलं, की काही म्हणजे 5-6, 7-8 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. तर त्यावेळेला ते आले होते तेव्हा मी तिथंच होतो पुण्यामध्ये. आम्ही पाहिलं होतं. ते राधेश्यामपू मंदिराचे अध्यक्ष त्यांना सर्व मंदिरचं म्हणजे फिरवून दाखवत होते, माहिती सांगत होते. तर ते इतके प्रभावित झाले. त्याच्यानंतर मंदिरमध्ये त्यावेळेला गेस्ट हाऊस बांधायचं होतं. म्हणजे कारण भक्त बाहेरून येतात, त्यांना राहण्यासाठी गेस्ट हाऊस असलं पाहिजे म्हणून. तर त्यासाठी जवळजवळ 5-1 करोड राहुल बजाज यांनी मंदिराला देऊ केली. का? कारण त्यांनी पाहिलं की हे मंदिर किती चांगलं कार्य करत आहे समाजासाठी. मग आता ते राहुल बजाज किंवा बजाज कंपनीचे काही आहे आज की त्यांनी कधी ते भक्ती करत नाही आहेत. भक्तीची कार्य करत नाहीत. म्हणजे जे आपले गौडी संप्रदायाचे इतर काही धार्मिक कार्य करत असतील, आपल्याला माहीत नाही. परंतु हे जे आपलं कृष्ण भक्तीचं कार्य करत नाहीत, परंतु ते मदत केली त्यांनी मोठी. आणि तेव्हा त्यांनी म्हणले होते की बजाज कुटुंबाने आजपर्यंत कोणत्याही धार्मिक कार्याला कधी मदत केली नव्हती, असं ते स्वतः म्हणले. परंतु तुमचं कार्य पाहून आम्हाला खरोखर फार चांगलं वाटलं नाही, चांगलं वाटलं किंवा तुम्ही जे करता ते फार योग्य आहे असं वाटलं आणि म्हणून आम्ही तुम्हाला हे सहाय्य करत आहोत, असं ते म्हणले होते. मग असे जे लोक असतात जे स्वतः भक्तीचे कार्य करत नाहीत, परंतु प्रचार कार्याला, भक्तांना मदत करतात, तर ते ह्या तिसऱ्या कॅटेगरीमध्ये येतात. मग ते काय करतायत, ते आपल्या कर्माचं फल भगवंतांना अर्पण करतायत. काही जण तर कर्मच अर्पण करतात पूर्णतः. कर्म अर्पण करणं म्हणजे जसं एखादा अभियंता आहे, इंजिनियर आहे, तर तो काय करतो, डायरेक्ट मंदिर बांधकाम करायलाच तो मदत करतो. म्हणजे तिचं टेक्स्चर बनवणं किंवा सर्व काही इंजिनिअरिंगचं कार्य करणं ते करतात. काही जण वेगवेगळ्या त्यांच्या क्षेत्रामधले कार्य, जर मंदिराची काय आवश्यकता असेल तर त्या पद्धतीने करतात ते. मग एक तर कर्म अर्पण करायचं, आपलं कौशल्य अर्पण करायचं, नाही तर आपलं कर्माचं फळ अर्पण करायचं. मग ह्याला काय म्हणलेलं आहे, ह्या तिसऱ्या स्तरामध्ये येतात. आणि मग इथं प्रभुपाद शेवटी लिहितात, मग ह्याच्यामुळे काय होतं की तो त्याच्यामध्ये आत्ता रुची नाही आहे भक्तीचे कार्य करायला, परंतु ते आपल्या कर्माचं फल तो अर्पण करत असल्यामुळे मग काही कालावधीनंतर मग कदाचित ह्या जन्मात होईल, नाहीतर अन्यथा ह्या जन्मात होणार नाही. जन्मभर तो फक्त मदतच करत राहील, भक्ती स्वतः करणार नाही, परंतु पुढच्या जन्मात त्याचा लाभ त्याला होणार आणि पुढच्या जन्मात तो भक्ती स्वतः करू लागणार. स्वतः करू लागणार म्हणजे तो दुसऱ्या स्तरावर येणार, म्हणजे साधना भक्ती करण्याच्या स्तरावर येणार आणि साधना भक्ती करून मग तो पहिल्या स्तरावर पण येणार. मग अशा पद्धतीने चढता क्रम आहे आणि चढत्या क्रमामधला हा तिसरा स्तर आहे. मग आता पुढचा आपण 1 मिनिट आणि मी काय उदाहरण आहेत का पाहतो. ठीक आहे, मी आता जे उदाहरण सांगितले त्याच्यावर आपल्याला अंदाज आला असेल की वास्तविक या तिसऱ्या स्तराचे लोक कोण असतात. आता चौथा स्तर आहे. थोडं मी आणि पुन्हा आपल्याला ते फोटो दाखवतो लिहिलेले. तर याच्यामध्ये आपण पाहत आहे की पहिला स्तर आपण पाहिला, दुसरा स्तर आणि तिसरा स्तर काय सांगितलं आपण, कृष्णासाठी कर्म करणे अथवा आपल्या कर्माचे पूर्ण फल किंवा काही प्रमाणात फल कृष्णाला अर्पण करणे. मग हे तिसरा स्तर आहे. मग काही जण कृष्णासाठीच कर्म करतात म्हणजे काही जण शारीरिक कष्ट पण करतात, मदत करतात डायरेक्ट, आणि काही जण पूर्ण फल अर्पण करतात कर्माचे किंवा काही प्रमाणात फल अर्पण करतात. तर हे सर्व तिसऱ्या कॅटेगरीमध्ये येतं. आता चौथी कॅटेगरी काय ही आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहू. चौथी कॅटेगरी आता 11व्या श्लोकामध्ये दिलेली आहे. 11वा श्लोक आपण माझ्यासोबत म्हणा. अत एतत् अपि अशक्तोऽसि कर्तुं मद्योगम् आश्रिता सर्वकर्मफलत्यागं तथा कुरु ययात्मवान्. भाषांतर, तथापि
तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलाचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. मग आता कृष्ण त्याच्या पुढचा म्हणजे त्याच्या खालचा स्तर, चौथा स्तर काय हे सांगत आहेत. चौथा स्तर म्हणजे काय ते म्हणतायत की हे अर्जुना, आता तू जर माझ्या प्रत्यात कर्म करू शकत नाहीत किंवा मला तुझ्या कर्माचं फलही अर्पण करू शकत नाहीत, मग तू काय कर, त्या कर्मफलाचा त्याग तू कर. परंतु ते त्याग कशासाठी, मग भगवंतासाठी नाही, पण तू इतर समाज कार्यासाठी कर. मग हा स्तर खालचा आला. मग आता आपण तात्पर्य वाचू. तात्पर्य वाचल्यानंतर हा स्तर पण आपल्याला कळून येईल. म्हणजे आपल्याला कळेल हे स्तर आपण सर्व 2-3 4-5 श्लोकामध्ये शेवटी आपल्याला सर्व चर्चा केल्यानंतर कळेल की भगवान श्रीकृष्ण किती सिस्टमॅटिकली सर्व ज्ञान सांगत आहेत. मग आता तात्पर्य वाचू याचं आपण. कधी असे होते की सामाजिक, कौटुंबिक किंवा धार्मिक बांधलकीमुळे अथवा इतर अडचणीमुळे मनुष्याला कृष्ण भावनाभावित कार्यासाठी सहानुभूती देखील व्यक्त करता येत नाही. प्रत्यक्षपणे जर कृष्ण भावनेच्या कार्यामध्ये स्वतःला निमग्न केले तर त्याला कुटुंबियांकडून विरोध होऊ शकतो अथवा इतर अनेक अडचणी उद्भवू शकतात. ज्याला अशी समस्या आहे त्याने आपल्या सर्व कर्मफलाचा त्याग सत्कार्यासाठी करावा असे सांगण्यात आले आहे. मग याचा अर्थ इथं काय सांगितलेला आहे की बघा, याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की तो भक्तीची साधना करत नाही, परंतु भगवंतांना मंदिरामध्ये भक्तांना प्रचार कार्यामध्ये मदत करत आहे. परंतु आत्ताच्या श्लोकामध्ये 11व्या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतायत की काही लोकांना ते पण करायला शक्य होत नाही. का होत नाही, काही सामाजिक बांधिलकी असल्यामुळे, कुटुंबातून काही अडचणी असल्यामुळे किंवा धार्मिक बांधिलकी असल्यामुळे. मग याच्यामध्ये कोणते लोक येतात, काही असे लोक असतात जे वेगळ्या समाजाचे किंवा धर्माचे आहेत. समजा एखादा मुस्लिम व्यक्ती आहे किंवा एखादा दुसऱ्या कुठल्या त्या समाजातला व्यक्ती आहे आणि त्याला हे जे आपण भक्त कार्य करत आहोत हे फार कार्य चांगलं वाटलं आणि त्याला तो साधना तर करत नाहीये, पण ह्या कार्याला थोडं धनसंपत्ती किंवा काय कशा तर पद्धतीने मी मदत करावी असं त्याला वाटत आहे. परंतु त्याच्या कुटुंबीय लोक त्याला मग रागवतील किंवा कुटुंबीय लोक त्याला मना करतील म्हणून तू करत नाहीये, किंवा त्याच्या धर्मातील किंवा त्याच्या समाजातील लोक त्याच्यावर रागवतील किंवा त्याच्याबद्दल रुष्ट होतील म्हणून तो काय करू शकत नाही, सहानुभूती दाखवू शकत नाही किंवा ते कार्य करू शकत नाही. मग असे पण लोक असतात की त्यांना खरोखर भक्तांच्या कार्यामध्ये सहानुभूती आहे, मदत करण्याची इच्छा आहे, परंतु काही अशा वेगवेगळ्या कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक बांधिलकीमुळे ते कार्यासाठी उघडपणे पुढे येऊ शकत नाही. का नाहीतर मग त्यांच्या समाजामध्ये, त्यांच्या धर्मामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना काय केलं जाईल, म्हणजे वाईट टाकलं जाईल किंवा त्यांच्यावर काही आक्षेप घेतला जाईल, त्यांना त्रास दिला जाईल, अडचणी उद्भवू शकते त्यांना बऱ्याच काही. मग अशा लोकांनी काय केलं पाहिजे की अशा लोकांनी मग इतर सत्कार्यासाठी मदत करू शकतात. मग असे पण लोक असतात बरेच की ते मग भक्तिमय कार्यासाठी मदत करत नाहीत, पण ते इतर काही सामाजिक सत्कार्य भरपूर करत असतात. मग असे जे सामाजिक सत्कार्य करणारे लोक आहेत, भगवंत पहा किती दयाळू आहेत की अशा लोकांना पण ते भक्तीच्या एका मार्गातल्या व्यक्तीप्रमाणेच पाहतात. आता ह्या 11व्या श्लोकामधला जो स्तर किंवा कॅटेगरी दिलेली आहे, ह्या व्यक्तीचा प्रत्यक्ष काही संबंध नाही भगवंताशी किंवा भगवंताच्या भक्ताशी. याच्या अगोदरचे जे कॅटेगरी होती त्याच्यामधले जे लोक आहेत ते किमान भगवंतांना किंवा भक्तांना सहाय्य तर करत आहेत उघडपणे, परंतु ह्या 11व्या श्लोकामध्ये असणाऱ्या कॅटेगरीमधले लोक भक्तांना किंवा भगवंतांच्या कार्याला मदत करत नाही आहेत. मग ते काय करत आहेत, ते इतर काही सामाजिक कार्य करत आहेत. मग त्यांना पण भगवंत म्हणत आहेत की ते पण लोक योग्य वेळ आल्यानंतर माझ्या भक्तीमध्ये येतात, म्हणजेच ते पण भक्ती मार्गातलेले एक स्तरामधलेच लोक आहेत असं आपण समजलं पाहिजे. आता पुढं आणि तात्पर्य ते आपण वाचू, त्याच्यामध्ये आपल्याला आणि कळेल. वेदांमध्ये अशा विधींचे वर्णन करण्यात आले आहे, तेथे यज्ञ आणि विशिष्ट पुण्य कर्मांचेही वर्णन आहे ज्यामध्ये कर्मफलांचा विनियोग करता येतो. याप्रमाणे त्याला कर्मशः ज्ञान प्राप्ती होऊ शकते. असे आढळून येते की ज्या मनुष्याला कृष्ण भावनाभावित कार्यामध्येही रुची नसते, तो जेव्हा रुग्णालयाची उभारणी करण्याकरता किंवा इतर सामाजिक संस्थांना दान देतो तेव्हा तो आपल्या कष्टार्जित कर्मफलांचा त्याग करीत असतो. याचे सुद्धा या ठिकाणी विधान करण्यात आले आहे, कारण आपल्या कर्मफलांचा त्याग करण्याच्या अभ्यासाने मनुष्याचे मन कर्मशः शुद्ध होते आणि अशा शुद्ध मनाद्वारे कृष्ण भावना जाणणे शक्य होते. पहा, प्रभुपाद सांगतायत
की हा व्यक्ती पण भक्ती मार्गामधलाच एक साधक आहे असं आपण का म्हणलं पाहिजे किंवा त्याला का पकडलं पाहिजे? कारण भलेही तो आत्ता कृष्ण भावनेबद्दल, भक्तांबद्दल त्याला रुची नाहीये किंवा आपुलकी नाहीये आणि आपुलकी असली तरी बी तो काही सामाजिक, कौटुंबिक अडचणीमुळे उघडपणे ती आपुलकी दाखवू शकत नाहीये. मग त्यामुळे तो काय करत आहे, इतर काही सामाजिक कार्याला मदत करत आहे. मग रुग्णालय बांधण्यासाठी मदत करायला आहे, हॉस्पिटल, कॉलेज, स्कूल बांधण्यासाठी मदत करतो. काही जण अन्नछत्रासाठी दानधर्म करतात. असे भरपूर काही जण गोसेवेमध्ये वेगवेगळ्या गोशाळेमध्ये मदत करतात. म्हणजे बरेच काही असे वेगवेगळे सामाजिक कार्य करणारे लोक असतात. आणि त्याच्यामध्ये काय करतात, आपल्या कष्टार्जित धनाचं व्यय करत असतात. मग त्यामुळे काय होतं, की त्यांचं काही कालावधीनंतर मन शुद्ध होतं आणि त्या शुद्ध मनाच्याद्वारे मग त्यांच्यामध्ये कृष्ण भावनेबद्दल म्हणजे प्रेम किंवा आसक्ती निर्माण होऊ लागते कृष्ण भावनेबद्दल किंवा कृष्ण भक्तीबद्दल. आता नाहीये, परंतु त्यांच्यामध्ये का निर्माण झाली, की यासाठी निर्माण झाली, की ते आपल्याकडील असणाऱ्या फलाचं किंवा आपल्याकडील असणाऱ्या गोष्टींचा त्याग करत आहेत इतरांच्या लाभासाठी. मग जिथं त्याग आहे तिथं ज्ञान उद्भवू लागतं किंवा तिथं तो व्यक्ती कर्मशः ज्ञान मध्ये येऊ लागतो, असं भगवद्गीतेच्या पहिल्या एका अध्यायामध्ये भगवान सांगतात. आणि त्यामुळे दान धर्म कुणीही सोडला नको पाहिजे असं भगवंत कृष्ण अर्जुनाला याच्या एका पहिल्याच्या अध्यायामध्ये सांगतात. की मग तुम्ही ते दान धर्म कृष्ण भावना किंवा भक्तीसाठी करायचं नाही. तुम्हाला काही लोक असतात मंदिरासाठी काय दान करायचं आहे, त्याने काय लाभ होणार आहे, हे काही असंच आहे, याच्याने समाजाला काय लाभ होणार नाही. आम्ही दान धर्म कशाला करू, आम्ही हॉस्पिटलसाठी दान धर्म करू, आम्ही स्कूल कॉलेजसाठी दान धर्म करू, आम्ही आणखीन काय अशी डायरेक्ट समाजाला मदत होते असं त्यांना वाटतं. अन्नक्षेत्र आहे, जिथं कुठं अन्न मिळत नाही तिथं मदत करू. मग त्या ठिकाणी आम्ही मदत केल्यानंतर काय होईल, की तो खरा लाभ आहे. तर काय हरकत नाही, तुम्ही तिथं मदत करा. आणि त्याच्यामुळे काय होतं, की ते काही ना काही त्याग करत आहेत आपल्या जीवनामध्ये आणि त्यामुळे हळूहळू त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांच्याबद्दल प्रेमभाव जागृत होऊ लागतो किंवा आसक्ती निर्माण होऊ लागते असं म्हणलेलं आहे. मग हे कार्य एकाच जन्मात होत नाहीये. कदाचित ह्या जन्मात होईल पण काही लोकांच्या बाबतीत, परंतु बऱ्याच लोकांच्या बाबतीत त्याला कितीतरी जन्म जातात. मग काही एका जन्मात त्यांनी पूर्णतः वेगवेगळ्या सामाजिक कार्यासाठी मदत केली, मग त्याचा लाभ म्हणून पुढच्या जन्मात तो काय करेल, की त्याला मग कळतं की समाजाला जर खरोखर मला लाभ करून द्यायचा आहे, तर मग भगवंताच्या भक्तीचं ज्ञान देणं हे सर्वोच्च लाभ आहे समाजासाठी. मग तो काय करू लागतो, पहिला तो सामाजिक कार्यासाठी मदत करत होता, आता तो कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी मदत करू लागतो. मग हे त्याचा स्तर वाढत जातो आणि त्याचा पुढचा स्तर मग तो साधना करू लागतो आणि त्याचा पुढचा स्तर म्हणजे तो शुद्ध स्तरावर येतो. मग अशा पद्धतीने एक एक पायरी तो व्यक्ती चढत वर जातो असं म्हणलेलं आहे. मग ही त्यातली खालची पायरी आहे. ती म्हणजे काय, की ठीक आहे, तुम्हाला जर कृष्ण भावनेला मदत करायची नाही, प्रचारासाठी भक्तांबद्दल तुम्हाला आस्था नाही आहे, आस्था किंवा असली तरी पण तुम्ही करू शकत नाही काही सामाजिक बांधिलकीमुळे, तर तुम्ही काय करा, तुमच्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल तिथं दानधर्म करा किंवा सहाय्य करा, आपल्या फलाचा त्याग करा आणि त्याच्यामुळे पण तुम्हाला लाभ होणार आणि क्रमशः योग्य वेळेला तुम्ही काय येणार, योग्य ज्ञानाला पोहोचणार, असं इथं प्रभुपाद सांगत आहेत किंवा भगवंत कृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. मग आता पुढचं तात्पर्य पण आपण राहिलेलं वाचू. अर्थात कृष्ण भावना ही इतर कोणत्याही अनुभवावर अवलंबून नाही, कारण कृष्ण भावना ही स्वतःमध्ये इतकी प्रभावी आहे की तिच्यामुळे मनुष्याचे मन शुद्ध होऊ शकते. आता हे मध्ये एक दोन लाईन आता आपण वाचल्या, ह्या पण फार महत्त्वपूर्ण आहेत. मी मध्ये वाचून का मध्येच सांगत आहे, कारण हे काही वाक्य येतात मध्ये, तर आपण बऱ्याच वेळेला भगवद्गीता वाचतो किंवा भागवतम वाचतो आणि त्यातले बरेच काही तात्पर्यामध्ये वेगवेगळे वाक्य असतात, ते आपल्याला कळत नाहीत. तर ह्या वाक्याचा अर्थ काय, मी पुन्हा वाक्य वाचतो पहा. अर्थात कृष्ण भावना ही इतर कोणत्याही अनुभवावर अवलंबून नाही, कारण कृष्ण भावना ही स्वतःमध्ये इतकी प्रभावी आहे की तिच्यामुळे मनुष्याचे मन शुद्ध होऊ शकते. मग प्रभुपाद मध्येच फार सुंदर एक सिद्धांत सांगत आहेत. तो सिद्धांत काय आहे, की प्रभुपाद सांगतात की ह्या पूर्ण 5 श्लोकांचं ज्ञान काय आहे, की एखादा व्यक्ती वेगवेगळ्या स्तरावरचे कार्य करून वरच्या स्तरावर जाऊ शकतो, तिथल्या स्तराचं कार्य करून त्याच्या वरच्या स्तरावर जाऊ शकतो आणि असं करत करत तो साधना भक्ती आणि शुद्ध भक्तीच्या स्तरावर जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने स्टेप्स आहेत. तरी प्रभुपाद मध्येच सांगतायत, तरीही भक्ती या स्टेपवर अवलंबून नाहीये. म्हणजे याचा अर्थ शुद्ध भक्तीच्या स्तराला जाण्यासाठी
एखाद्या व्यक्तीला ह्या स्टेप्सवरनच जावं लागेल असं बाध्य नाहीये. का? कारण भक्ती स्वतःमध्ये स्वतंत्र आहे. म्हणजे एखाद्याला साधना भक्तीच्या स्तराला येण्यासाठी, शुद्ध भक्तीच्या स्तराला येण्यासाठी पहिला त्याने सामाजिक काहीतरी कार्य केले पाहिजे, मग नंतर तो भगवंताच्या भक्तांसाठी मदत केली पाहिजे त्यांनी, आणि मग तो साधना भक्तीच्या स्तराला येईल, आणि मग शुद्ध भक्तीच्या स्तराला येईल. असं त्याच्या जीवनामध्ये तो त्या विधीतून गेलाच पाहिजे असं काही नाही. एखादा व्यक्ती त्यांनी काही समाजकार्य केलेलं नाहीये, भक्तांना पण कधी काही त्यांनी मदत केलेली नाही, परंतु काय नाही, अचानक त्याला भक्त भेटतात आणि त्याच्या अल्प स्वातंत्र्याचा वापर करून तो डायरेक्ट साधना भक्ती सुरू करतो. काय हरकत नाही, करू शकतो. आणि साधना भक्तीच्या द्वारे तो शुद्ध भक्ताच्या स्तराला जाऊ शकतो. म्हणजे त्यांनी ह्या खालचे 2 स्तर कधीच केलेच नाहीत, असं पण होऊ शकतं. म्हणजेच इथं प्रभुपाद सांगतात की भक्ती पूर्णतः स्वतंत्र आहे. भक्ती ह्या प्रोसिजरवर अवलंबून नाहीये. बरेच जण या प्रोसिजरच्या द्वारे येऊ शकतात शुद्ध भक्तीच्या स्तरावर, परंतु एखादा व्यक्ती डायरेक्ट साधना भक्ती करून शुद्ध भक्तीच्या स्तरावर जाऊ शकतो. ती भक्ती ह्या दान धर्मावर किंवा सामाजिक कार्यावर अवलंबून नाहीये. परंतु तरी पण भगवान का सांगतायत? कारण बरेच लोक डायरेक्ट साधना भक्ती स्वीकारत नाहीत, तेवढी सुकृती त्यांच्यामध्ये नसते, श्रद्धा नसते. मग त्यांच्यासाठी हे स्टेप्स सांगितलेले आहेत की ठीक आहे, मग तुमच्यामध्ये श्रद्धा नाही तर तुम्ही काही सामाजिक कार्य तर करा किमान. मग तिथं भगवंत प्रभुपाद सांगत आहेत. पुढे सांगतायत, कारण कृष्ण भावना ही स्वतःमध्येच इतकी प्रभावी आहे की तिच्यामुळे मनुष्याचे मन शुद्ध होऊ शकते. परंतु कृष्ण भावनेचा स्वीकार करण्यामध्ये जर अडचणी असतील तर मनुष्य आपल्या कर्मफलाचा त्याग करण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा परिस्थितीत समाजसेवा, जातीसेवा, राष्ट्रसेवा, देशाकरता त्याग इत्यादींचा स्वीकार करता येतो, जेणेकरून मनुष्याला कधीतरी शुद्ध भगवतभक्ती प्राप्त होईल. भगवद्गीतेत आपल्याला आढळते की यत प्रवृत्तीर्भूतानाम, जर मनुष्याने श्रेष्ठ सत्कार्याकरता त्याग करण्याचा निश्चय केला तर मग कृष्ण कर्म हेच सर्वश्रेष्ठ सत्कर्म असल्याचे जरी त्याला माहीत नसले तरी तो कर्मफल त्यागरूपी यज्ञामुळे श्रीकृष्ण हेच परमकालन असल्याचे कर्मसा जाणू शकतो. प्रभुपाद शेवटी ते सांगत आहेत की मग काय करायचं आहे. असे लोक काय करतात, समाजसेवा, जातीसेवा किंवा देशाची सेवा, राष्ट्रसेवा अशी करणारे लोक बरेच असतात. मग पहा, ह्या लोकांना पण आपण काही साधारण समजायचं नाही. का? कारण एखादा कुठल्या आपल्या समाजाची नुसता सेवा करत आहे, एखादा आपल्या जातीची सेवा करत आहे. म्हणजे जातीची म्हणजे माझ्या जातीला हे आरक्षण मिळालं पाहिजे किंवा माझ्या समाजाला ह्या सुविधा मिळालेल्या पाहिजे, किंवा माझ्या राष्ट्रासाठी, माझ्या राष्ट्रातील लोकांसाठी ह्या सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. भरपूर काही तो त्याग करत आहे. मग असे राष्ट्रभक्त पण भरपूर आहेत. आपले जे क्रांतिकारी होऊन गेलेले आहेत, स्वातंत्र्य सेनानी होऊन गेलेले आहेत, तर ते ह्या कॅटेगरीमध्ये येतात. का? कारण त्यांनी त्याग केला ना, त्यांच्या जीवनाचा त्याग केला, त्यांच्या पूर्ण जीवनातील आनंदाचा त्याग केला. कितीतरी असे क्रांतिकारी होऊन गेलेले आहेत आपल्या भारतामध्ये स्वतंत्र सेनानी की त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाला पूर्णतः तिलांजली दिली, आणि ते असे काही क्रांतिकारी कार्य केल्यामुळे त्यांना फाशी दिल्या गेल्या, कितीतरी वर्षानुवर्षे त्यांना जेलमध्ये जावं लागलं. हे कशासाठी? आपल्या देशासाठी, देशाच्या प्रेमासाठी. काही जण जातीसाठी करतात, काही जण आपल्या समाजासाठी करतात. म्हणजे हे का सांगितलेलं आहे? कारण त्याच्यामध्ये त्याग करत आहेत ते, म्हणजे ते त्यागाची भावना आहे. परंतु ते प्रामाणिक असले पाहिजे. आजकाल काय झाले, बरेच लोक जातीच्या सेवेच्या नावाखाली, समाजाच्या सेवेच्या नावाखाली किंवा देशाच्या सेवेच्या नावाखाली वरवरनं ते सेवा करतात असं दाखवतात, आणि परंतु त्यांचा वैयक्तिक काहीतरी स्वार्थ साधण्याची भावना असते अंतर्गत. मग ते लोक याच्यामध्ये येत नाहीत. परंतु प्रामाणिकपणे जे माझ्या समाजासाठी काहीतरी झालं पाहिजे म्हणून फार स्वतःच्या कुटुंबाच्या सुविधांचा विचार करत नाहीत, स्वतःच्या शारीरिक सुविधांचा विचार करत नाहीत, फार धावपळ करतात, कष्ट करतात देशासाठी, राष्ट्रासाठी, किंवा काही जण आपल्या जातीसाठी, धर्मासाठी करत असतात. बरेच लोक असतात, ते पण ह्या कॅटेगरीमध्ये येतात. मग तो कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल, भगवंताच्यानुसार तो पण ह्या कॅटेगरीमध्ये येत आहे. एखादा मुस्लिम समुदायाचा आहे आणि तो त्यांच्या मुस्लिम समुदायाला काहीतरी चांगलं विशेष संधी मिळावी किंवा लाभ व्हावा यासाठी तो फार निस्वार्थ भावनेने कार्य करत आहे, तर भगवंताच्या ह्या व्याख्येच्या दृष्टिकोनातून तो पण भक्ती मार्गातला व्यक्ती आहे. आणि भविष्यात तो पण ह्या जन्मात असेल किंवा पुढच्या जन्मात असेल, तो त्याच्या पुढच्या स्तराला येऊ शकतो. का? कारण तो त्याग करत आहे. आणि मग इथं म्हणलेलं आहे की त्या भक्ताला त्याग करण्याची भावना असते लोकांच्या
कल्याणासाठी, परंतु त्याला तो त्याग, सर्वोच्च त्याग म्हणजे कृष्ण सेवेसाठी त्याग करणे हे सर्वोच्च आहे हे त्याला माहीत नसतं आणि म्हणून तो समाज कार्यासाठी त्याग करत आहे. परंतु त्याच्यामुळे काय होतं, हळूहळू त्याचं मन शुद्ध होतं आणि त्याला ऐनकेन प्रकारे माहिती कळते काही कालावधीनंतर, की मी समाजासाठी हे जे सर्व काही करत आहे, तर त्याच समाजासाठी मला जर सर्वोच्च सहाय्य करायचं असेल, तर ते सहाय्य काय आहे, की भगवंताबद्दल ज्ञान देणं किंवा भगवंताच्या बद्दल जे ज्ञान देणार आहेत त्यांना सहाय्य करणं. आणि मग तो काय करतो, माझी अशी जी समाजसेवा आहे, ती समाजसेवा सोडून भक्तांना मदत करणं सुरू करतो. मग भक्तांना मदत करणं म्हणजे त्यांनी समाजसेवा सोडली असं नाही. वास्तविक भक्तांना मदत करणं म्हणजेच सर्वोच्च समाजसेवा आहे. मग अशा पद्धतीने त्याला कळतं, की सर्वोच्च समाजसेवा काय आहे आणि त्या पद्धतीने तो त्या 4थ्या कॅटेगरीवरनं 3ऱ्या कॅटेगरीमध्ये येतो. आणि तिसऱ्यावरनं दुसऱ्या आणि दुसऱ्यावरनं पहिल्या कॅटेगरीमध्ये अशा पद्धतीने तो जाऊ शकतो. म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न केला, की भगवंत इथं काय कशा पद्धतीने सांगत आहेत. जसं काही लोक असतात अनाथ आश्रय असतं, अनाथ आश्रय त्याच्यामध्ये दानधर्म करतात. काही जण वृद्धाश्रम असतं तिथं दानधर्म करतात. काही जण हॉस्पिटल आहेत, कॉलेज आहे, शाळा इथं दानधर्म करतात. काही जण नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर भरपूर दानधर्म करण्यासाठी पुढे येतात. त्यांना वाटते हे मंदिरासाठी बांधकामासाठी पैसे देऊन, हे भक्तांना पैसे देऊन काय करणार, काय लाभ होणार आहे. तिकडं सुनामी आलेली आहे, तिकडं भूकंप झालेला आहे, तिकडं पूर आलेला आहे, त्यांना मदत केली पाहिजे आपण. आणि अशासाठी काही लोक असतात ते फार पुढे येतात. मग त्यांच्यासाठी काही पैसे पाठवतील, धान्य पाठवतील. जसं गेल्या वर्षी सांगलीला पूर आला होता, तर बरेच लोक वेगवेगळ्या वस्तू एकत्रित करून पाठवत होते. मग हे लोक ह्या 4थ्या कॅटेगरीमध्ये येतात. किंवा आता कोरोना व्हायरसचं बरंच लॉकडाऊन चालू होतं, तर बरेच लोक, बऱ्याच काही संस्था काय करत होते, जेवण स्वतः बनवून मोफतमध्ये वितरण करत होते. तर हे सर्व लोक आहेत, हे या 4थ्या कॅटेगरीमध्ये येतात. प्रत्यक्ष कृष्ण सेवा करत नाहीयेत, कृष्णाच्या भक्तांची सेवा करत नाहीत, परंतु समाजाला काही ना काही स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर हे सर्व ह्या 4थ्या कॅटेगरीमध्ये येतात आणि कर्मशः ते 3ऱ्या कॅटेगरीमध्ये पण येऊ शकतात. तर आता पुन्हा आपण ते आपली स्लाइड पाहू, मगाशी दाखवलेली, तर त्याच्यावर आणि समजेल आपल्याला, की याच्यामध्ये पहा, की 4थी कॅटेगरी कोणती आहे, भौतिक समाजसेवेसाठी आपल्या कर्माच्या फलाचा काही भाग अर्पण करणे. ही 4थी कॅटेगरी झाली, जी आता आपण चर्चा केली. आणि त्याच्या पुढची वरची कॅटेगरी म्हणजे काय, 3री कॅटेगरी मगाशी आपण चर्चा केली ती आपण वाचून दाखवली इथं. आणि त्याच्या पुढची कॅटेगरी आहे साधना भक्ती आणि सर्वोच्च कॅटेगरी आहे सतत कृष्णाचं स्मरण करणे. आता पहा, तुम्ही सर्वांनी एकदा ह्या स्लाइडवर एक लक्ष देऊन पहा आणि एक निरीक्षण करा आणि भगवंत किती प्रॅक्टिकल आहेत पहा, की भगवंतांनी कशी सिस्टम तयार केलेली आहे, की कोणीही व्यक्ती जर काही कार्य निस्वार्थ भावनेतून करत असेल, तर तो डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट तो कृष्णाशी जोडलेला आहे, हे आपण समजू शकतो. मग या 4थ्या स्तराचा पण व्यक्ती एक दिवस 3ऱ्या स्तरावर येणार आहे, दुसऱ्या स्तरावर येणार आहे, पहिल्या स्तरावर येणारच आहे. म्हणजे भगवंतांनी कोणाला सोडलं नाहीये. भगवंत किती कृपा आहेत पहा, की भगवंतांनी प्रत्येकाला कशा ना कशा पद्धतीने स्वतःशी जोडलेला आहे आणि एक दिवस भगवंतांना स्वतःकडे त्यांना घ्यायचं आहे आणि म्हणून तर भगवंतांनी सिस्टम ठेवलेली. तर अशा पद्धतीने भगवान काय करत आहेत, सर्वांना संधी देत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची, की ठीक आहे, तुम्ही माझ्या अस्तित्वाला मान्य करत नाहीये, माझी सेवेला मला समर्पण किंवा शरणागत होत नाही, तर ठीक आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही करा, परंतु ते पण कार्य एक प्रकारे माझ्याशी जोडलं जाईल आणि तुम्ही एक दिवस माझ्याकडे याल. आणि अशा पद्धतीने भगवंतांनी व्यवस्था केलेली. आणि त्या सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना पण माहीत नाही, की डायरेक्ट इनडायरेक्ट ते भगवंतांच्या या भक्ती मार्गामध्ये जोडलेले आहेत. मग ते समाजसेवा करणारे असू देत, राजसेवा करणारे असू द्याल, कोणतीही सेवा करणारे असू द्या. तर अशा पद्धतीने हे भगवंत सांगतात. म्हणजे बघा, भगवद्गीता म्हणून तर सर्वात श्रेष्ठ ग्रंथ म्हणलेला आहे, की भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी अशा पद्धतीने ज्ञान दिलेलं आहे, की कोणीही या भगवद्गीतेच्या म्हणजे अंतर्गत नाही असं म्हणू शकत नाही. प्रत्येकजण या भगवद्गीतेच्या ज्ञानाच्या अंतर्गत येतो. एवढं श्रेष्ठ ज्ञान कृष्णाने या भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. मग आता आणि पुढे येऊ आपण. आता शेवटचा श्लोक आहे 12वा श्लोक ह्या विभागामधला. आता 12व्या श्लोकामध्ये जे ज्ञान दिलेलं आहे ते भगवंत आणखीन विशेष ज्ञान देतात. काय ज्ञान देतात पहा, की मी पहिला स्लाइडमध्येच दाखवतो आपल्याला.
की या स्लाइडमध्ये आपण 4 स्तर पाहत आहोत भक्तीचे. मग आता 12व्या श्लोकामध्ये कृष्ण काय करत आहेत, की हा तिसरा स्तर आणि चौथा जो स्तर आहे, तर ह्याच्या मधले अनेक 2 स्तर आहेत आणि त्या मधल्या 2 स्तराचं ज्ञान भगवंत 12व्या श्लोकामध्ये देत आहेत. मग त्या मधल्या 2 स्तराचं ज्ञान दिल्यानंतर तर मग सर्वजणच समावेश होतात ह्या गोष्टीमध्ये, कोणीच मागं राहत नाही. मग आता पहिल्या 4 श्लोकापर्यंत म्हणजे 8 नंबरच्या श्लोकांपासून 11 नंबरच्या श्लोकांपर्यंत कृष्णाने 4 श्लोकामध्ये 4 स्तराची माहिती दिली. पुन्हा उजळणी म्हणजे 8व्या श्लोकामध्ये पहिल्या स्तराची माहिती दिली, 9व्या श्लोकामध्ये दुसऱ्या स्तराची माहिती दिली, 10व्या श्लोकामध्ये तिसऱ्या स्तराची माहिती दिली, 11व्या श्लोकामध्ये चौथ्या स्तराची माहिती दिली. आता 12व्या श्लोकामध्ये भगवान तिसऱ्या आणि चौथ्या स्तराच्या मधले 1-2 स्तर आहेत त्याची माहिती देतात. आणि ते स्तर म्हणजे काय, तर आता खाली मी दाखवत आहे पुन्हा. तर आता मी ती स्लाइड थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. म्हणजे काय केलं, तिसरा जो स्तर आहे तोच ठेवला आणि चौथा स्तर आहे त्याचा क्रमांक आता 6वा स्तर आला चौथ्या स्तराचा, आणि त्याच्यामध्ये 2 स्तर आले, तो म्हणजे 4था आणि 5वा. म्हणजे पहिल्या स्लाइडमध्ये जो चौथा स्तर होता तो आता 6वा स्तर बनलेला आहे आणि मध्ये 2 स्तर आले आहेत. मध्ये 2 स्तर काय आहेत, ध्यान योगाचे पालन करणे आणि ज्ञान योगाचे पालन करणे. मग आता मी पहिलाच सांगितलं, श्लोकामध्ये वाचल्यानंतर आपल्याला ते कळेल. आपण रविवार एक तास घेतोय आपण, तर 1-2 मिनिटात नुसता श्लोक आणि अर्थ वाचू आणि मग आपण पुढच्या वेळेला याच्यावर चर्चा करू. तर 12 1 मिनिट आणि काय राहिलेलं काय बघू, मी बघतो थोडं. हां, ठीक आहे. 12वा श्लोक वाचू आपण. श्रेय हि ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्याग, त्यागात शांतीर अंतरम. भाषांतर: तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग करणे श्रेष्ठ आहे, कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मन शांती प्राप्त होते. ठीक आहे. आपण आता काय होईल की तात्पर्य वाचून पूर्ण चर्चा होणार नाही. ठीक आहे, तात्पर्याचा पहिला पॅराग्राफ आपण वाचू. तात्पर्य: पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णिल्याप्रमाणे भक्तीचे 2 विधी आहेत. साधना भक्ती अर्थात विधिविधानाचे पालन करणे आणि रागानुगा भक्ती अर्थात भगवंताविषयी अनुराग उत्पन्न करणे. ज्यांना कृष्ण भावनेच्या तत्वांचे वास्तविकपणे पालन करता येत नाही त्यांनी ज्ञानाचे अनुशीलन करणे योग्य आहे, कारण ज्ञानाद्वारे मनुष्य आपली स्वरूपस्थिती जाणू शकतो. कर्माकर्माने ज्ञानाची परिणती ध्यानामध्ये होते. ध्यानाद्वारे हळूहळू मनुष्य भगवंतांना जाणू शकतो. अशी विधी आहेत ज्याद्वारे मनुष्य स्वतःला परमतत्व समजतो. आणि जर मनुष्य भक्तीमध्ये संलग्न होऊ शकत नसेल तर अशा ध्यान धारणेला प्राधान्य दिले जाते. जर मनुष्य या प्रकारे ध्यान करू शकत नसेल तर त्याच्यासाठी वेदांमध्ये विविध कर्मांचे विधान करण्यात आले आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे स्वधर्म कोणते याविषयी भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात वर्णन आहे. परंतु सर्वच बाबतीत मनुष्याने कर्मफलाचा त्याग केला पाहिजे, अर्थात त्याने कर्मफलाचा विनियोग सत्कार्याकरता केला पाहिजे. मग आता एक पॅराग्राफ जो आपण वाचला त्याच्यात थोडक्यात मी 1-2 मिनिटात सांगतो आणि आपण थांबू. थोडक्यात म्हणजे हेच की आपण हा जे स्लाइड पाहिली आता थोड्या वेळापूर्वी, तर याच्यामध्ये कृष्ण काय सांगत आहेत की हे जे भौतिक समाजसेवेसाठी जे कार्य करण्याचं, कर्माचं फल करण्याचं जे कार्य एखादा व्यक्ती करत असतो, तर त्याच्यातून तो कृष्णासाठी फलाचा त्याग करणं ह्या स्तराला जाण्यापर्यंत पण मध्ये 2 स्तर आहेत. ते म्हणजे काय की मग एखादा व्यक्ती जेव्हा समाजसेवेसाठी कार्य करत असतो, आपल्या फलाचा त्याग करत असतो, त्याच्या पुढचा स्तर काय आहे की तो व्यक्ती ज्ञानयोगाचं पालन करू लागतो. ज्ञानयोगाचं पालन म्हणजे काय की तो जेव्हा समाजसेवा करत असतो तर निस्वार्थ भावनेतून सेवा करत असल्यामुळे त्याच्यामध्ये हृदयामध्ये आणखीन ज्यादा
ज्ञान जाणून घेण्याची इच्छा होते. का? कारण त्याचं मन शुद्ध होत आहे. ज्ञान म्हणजे काय? की वास्तविक सर्वोच्च भगवंत कोण आहेत? किंवा माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे? मी कोण आहे? आणि या भौतिक जगामध्ये ह्या सर्व गोष्टी अशा का चालू आहेत? अशी जिज्ञासा त्याच्यामध्ये उत्पन्न होते. जेव्हा तो समाजसेवा करू लागतो तेव्हा. आणि मग त्या जिज्ञासामध्ये तो तेव्हा काय करतो? वेगवेगळ्या वैदिक ग्रंथांचं वाचन सुरू करतो. मग काही जण वैदिक ग्रंथाचं वाचन सुरू करतात. काही जण वेगवेगळ्या जे फिलॉसॉफर जे लोकं असतात, त्यांचे काही बुक्स असतात प्रकाशित केलेले, वेगवेगळे तत्त्वज्ञान सांगणारे. तशा लोकांचं ज्ञान वाचू लागतात. म्हणजे काही ना काही ते ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागतात. मग तो स्तर म्हणजे ज्ञानयोगाचं पालन करणं. मग याच्यामध्ये काही जण उपनिषद वाचत आहेत, काही जण वेद वाचत आहेत, काही जण वेदांत सूत्र वाचत आहेत. मग अशा पद्धतीने वेगवेगळे ग्रंथ वाचू लागतात. बरेच जण काय करतात, की वैदिक ग्रंथ डायरेक्ट वाचत नाहीत. कारण वैदिक ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत आणि ते वाचणं फार कठीण आहे, कळत नाही. मग अशा वैदिक ग्रंथावर आधारित इतर काही लेखकांनी लिहिलेले आधुनिक ग्रंथ असतात, ज्याच्यामध्ये त्यांनी काही वेगळे फिलॉसॉफी तत्वज्ञान मांडलेलं आहे. मग अशा ग्रंथांना ते वाचू लागतात. मग हे ग्रंथ वाचणं म्हणजे हे ज्ञानयोगाचं पालन करणं झालं. म्हणजे ज्ञानयोगाच्या स्तरावर ते आले. भौतिक समाजासाठी जेव्हा सेवा करतात, तर त्यावेळेला ते काही अध्ययन, वाचन ज्यादा करत नसतात. त्यावेळेला काय करत असतात? आपलं कामधंदा करत आहेत आणि आपल्या कामधंद्यातून मिळणाऱ्या पैशातून काही समाजसेवा करत आहेत. परंतु ह्या 5व्या स्तरावर ते काय करत आहेत? काही ग्रंथांचं वाचन करू लागतात. आणि त्याचा पुढचा तर काय होतो? मग असं काही तत्वज्ञान ते वाचू लागतात, ग्रंथ वाचू लागतात ज्ञानासाठी. मग त्यांना कळतं, की वास्तविक जीवनाचा सर्वोच्च आनंद प्राप्त करायचा असेल, जीवनामध्ये शांती प्राप्त करायची असेल, कारण या भौतिक कार्यामध्ये त्यांना फार ते वैतागून गेलेले असतात. फार अशांतता असते, फार ताणतणावामध्ये असतात ते. मग त्यांना ह्या ज्ञानयोगाच्या पालनाने कळतं, की ह्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी आणि मानसिक स्थिरता प्राप्त करण्यासाठी ध्यानयोगाचं फार लाभ होतो. आणि मग ते वरच्या 4थ्या स्तराला येतात. ते म्हणजे काय? ध्यानयोगाचं पालन करू लागतात ते. मग थोडं दिवसातून काही ध्यानधारणा करणं, वेगवेगळी आसनं करणं, योगासन करणं, हे गोष्टी करू लागतात. मग हा 4था स्तर झाला. आणि त्याच्यातून मग पुढचा वरचा स्तर आहे, की कृष्णासाठी डायरेक्ट कर्म करणं. मग ते ज्ञान या 12व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगत आहेत. म्हणजे आता एकूण स्तर किती झाले पहा? एकूण स्तर 6 झाले. पहिल्या 4थ्या श्लोकापर्यंत 4 स्तर सांगितले होते भगवंताने. आता 5व्या श्लोकामध्ये आणखीन मधले 2 स्तर सांगितले कृष्णाने आणि त्यामुळे एकूण स्तर काय झाले? 6 स्तर झाले. आणि या 6 स्तरापैकी आपण कोणत्याही एका स्तराचं डायरेक्ट कार्य सुरू करू शकतो आणि क्रमाक्रमाने वरवरच्या स्तराला जाऊन सर्वोच्च सतत कृष्णाचं स्मरण करण्याच्या स्तराला येऊ शकतो. तर हे पूर्ण विधी भगवान श्रीकृष्णाने या 5 श्लोकांमध्ये सांगितलेले. तर ठीक आहे, आता आपण काय करू? इथं थोडं आपण थांबूया. पुढच्या आठवड्यात पुन्हा ह्या विषयावर थोडी चर्चा राहिलेली आहे. ती चर्चा आपण थोडी करू या 12व्या श्लोकावर आणि मग पुढे आपण 13व्या श्लोकापासून चर्चा आणि पुढे करू. मग आपण म्हणलेलं आहे, की थोडं सिद्धांतात्मक चर्चा आहे ह्या भगवद्गीतेच्या ह्या काही 2 विभागामध्ये, 12व्या अध्यायाच्या 2 विभागामध्ये. परंतु फार महत्त्वपूर्ण आहे ज्ञानाच्या दृष्टिकोनातून. आणि त्यामुळे हे जर आपण समजून घेतला पूर्णतः, हे जे मधले आता आपण 5 श्लोक चर्चा करत आहोत, तर खरोखर समाजामध्ये आपण वावरत असताना आपण कोणाप्रती पण तिरस्कार करणार नाही. कोणाप्रती पण आपण काही करणार नाही, म्हणजे एक शत्रुताची भावना ठेवणार नाही. सर्वांना पाहिल्यानंतर आपल्याला दिसेल ज्ञानचक्षुषाद्वारे, की प्रत्येकजण भगवंतांच्या त्या भक्ती मार्गाच्या वेगवेगळ्या स्तरावर स्थित आहे. आणि काय हरकत नाही, तो एक ना एक दिवस त्या वरच्या स्तराला येणार आहे. आणि त्यामुळे आपण प्रत्येकांच्या सोबत फार सकारात्मक किंवा प्रेमाने आचरण करू शकतो. आपण करतो. आपण अशा वेगवेगळ्या खालच्या स्तरांचे लोकांचे म्हणजे ते स्तर शुद्ध भक्तीचे स्तर नाहीत म्हणून आपण बऱ्याच वेळेला ज्ञान सांगत असतो. याचा अर्थ आपण त्यांची निंदा करत नसतो. म्हणजे समाजकार्य करायल्यात, ध्यानयोग करायल्यात, ज्ञानयोगाचं पालन करायल्यात, तर ते परिपूर्ण नाही हे आपण लोकांना समजून सांगण्यासाठी त्याची कमतरता काय आहे, त्याच्यातून काय दोष निर्माण होतो याच्याबद्दल आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. पण तरी पण आपण जाणलं पाहिजे हृदयातून, अंतःकरणामध्ये, की ते पण भक्ती मार्गामध्ये कुठल्या ना कुठल्या स्टेपवर आहेत आणि एक ना एक दिवस ते वरच्या स्टेपवर येणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्यांच्याबद्दल एक हृदयातून पण आदर असलाच पाहिजे. तर ठीक आहे, आपण इथं थांबूया आणि पुढच्या वेळेला आपण पुढची चर्चा करू. उद्या आपण नेहमीप्रमाणे आपल्या कृष्ण लीलेवर चर्चा करू.
तर काल साधना कार्ड पाठवण्यासाठी आपण सांगितलं होतं. तर काही भक्तांनी पाठवलेलं अजून बऱ्याच भक्तांचं राहिलेलं आहे. तर आज उद्या उद्या रविवार आहे, सुट्टीच आहे, आपण घरी असू. तर साधना कार्डचे झेरॉक्स किंवा फोटो आपण पाठवा सर्वांनी. आणि आता कार्तिक महिन्याचे शेवटचे 3 दिवस राहिलेले आहेत. आज, उद्या आणि परवा. परवाच्या दिवशी शेवटचा दिवस आहे कार्तिकचा दिवस. तर तसं पाहायला 2च दिवस राहिले. आजचा दिवस तर निघून गेला. तर 2 दिवस आणखीन आपण दीपदान तेन करत आहात तर करा आणि काही वाचन, श्रवण, अध्ययन किंवा जप जादा करून लाभ उठवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. नमस्ते नर सिंहाय. नमस्ते नर सिंहाय. कल्लादला दाहिने पल्लाद दाहिने कशीपूर्वक्षः हिरण्याक्षपूर्वक्षः शीलटङ्कनकालये शीलटङ्कनकालये तो न सिंगापर तो न सिंगायितो न सिंगापर तो न सिंगा यतो यतो यामि ततो न सिंगा यतो यतो यामि ततो न सिंगा बहिर्न सिंगारुद सिंगा बहिर्न सिंगारुद येन सिंगानर सिंगमदिं शरणं प्रपदे नर सिंगमदिं शरणं प्रपदे तव करकमलवरे नाकाम् अद्भुत सिंहा दलित हिरण्यकशिपु तनुभृङ्गा केशवधूता हरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे तव कर कमलवरे नाकाम् अद्भुत सिंगाम् दलित हिरण्यकशिपु तनुभृङ्गा केशवधूता हरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय केशवधूता हरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय विघ्न विनाशक नृसिंहदे विघ्न विनाशक नृसिंहदे जय प्रह्लाद महाराज प्रह्लाद महाराज प्रह्लाद महाराज जय प्रह्लाद महाराज प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। भक्ति विघ्न विनाशक भक्तवत्सल श्री नरसिंह भगवान की जय।
भक्त राशि प्रहलाद महाराज की जय। शील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे। हरि हरि बोल। हरे कृष्णा।